कोल्हापुरातील देवकर पाणंद आणि राजारामपुरी परिसरात डिजिटल अरेस्टच्या घटना घडल्या। दोन्ही घटनांत फसवणुकीची रक्कम मोठी आहे, तसंच फसवणुकीच्या प्रकारातही साम्य आहे। त्यामुळे संयुक्त पथक निर्माण करून त्या माध्यमातून कोल्हापुरातील सुमारे 10 कोटीच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणाचा तपास होणार असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं। कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांची गेल्या महिन्यात 3,57,00,000ची सायबर भामट्यांकडून फसवणूक झाली होती। या प्रकरणाचा तपास राजारामपुरी पोलिसांकडून सुरू आहे। त्यानंतर 8 दिवसांपूर्वी देवकर पाणंद इथले सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय पाडेकर यांची 7,86,21,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणाचा तपास राजवाडा पोलीस करतायत। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जुना राजवाडा आणि सायबर पोलिसांनी फसवणुकीतील रक्कम असलेलं खातं गोठवण्याबाबत बँकांना कळवलं होतं। तसंच त्याच दिवशी 20 लाख रुपये परत मिळवले होते। त्यानंतर विविध ठिकाणी पथकं रवाना झाली होती। या प्रकरणाची व्याप्ती जास्त असल्यानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे, राजारामपुरीचे सुशांत चव्हाण आणि सायबर पोलिसांचं पथक संयुक्तरित्या तपासासाठी नियुक्त केलं। या माध्यमातून लवकरच या दोन्ही प्रकरणाच्या सूत्रधारांपर्यंत पोलीस पथकं पोहोचणार आहेत।